नमस्कार. तुमची मानेवरची किंवा काखेजवळची म्हणजे आर्मपिटमधली त्वचा ही काळपट असेल, जाड असेल आणि त्याच्यावर छोटे-छोटे स्किन टॅग्स असतील म्हणजे स्किनची ग्रोथ असेल, तर ही नक्की कोणत्या आजाराची पूर्वसूचना आहे? याचा आणि वजनाचा काही संबंध आहे का? म्हणजे थोडक्यात हे रेड फ्लॅग्स आहेत का? हे आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. बऱ्याचदा या लक्षणाकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे काय, ठीक आहे, त्वचा थोडी काळपट आहे किंवा स्किन टॅग्स आहेत पण ते काही दुखत नाही आहे, त्यामुळे मग दुर्लक्ष होतं. पण याच्या जोडीने अजून जर काही लक्षणं असतील तर त्याचा संबंध इन्शुलिन रेझिस्टन्सशी असतो. म्हणजे बघा, जर ओबेसिटी असेल, वजन थोडं थोडं वाढतंय असं लक्षात येत असेल, शुगर क्रेविंग्ज होत असतील, म्हणजे काय होतं की अचानक थकवा जाणवतो, फटीग येतो आणि त्यामुळे गोड खावं असं वाटत असेल आणि या सगळ्याच्या जोडीने जर फॅमिली हिस्ट्री असेल डायबिटीसची, तर तुम्हाला असं लक्षात घ्यायला पाहिजे की तुमच्या शरीरामध्ये डायबिटीसची पूर्वतयारी चालू आहे. म्हणजे मग तुम्ही ही लक्षणं दिसायला लागली की डॉक्टरांकडे जाऊन टेस्ट करून घेणं हे योग्य ठरतं. आता कसं आहे, हे मॉडर्न सायन्सनुसार सांगितलं आहे, पण आयुर्वेदाने प्रमेहाची पूर्वरूपं अतिशय एलॅबोरेटली सांगितली, म्हणजे खूप डिटेलमध्ये वर्णन आहे. कोणती लक्षणं आहेत ती? तर एक तर सगळ्या अंगाला खूप जास्ती घाम यायला लागतो, नंतर चिकटपणा वाढतो, त्या घामाला दुर्गंधी येते. याशिवाय डोळे, कान, नंतर नाक इथे जास्ती घाण येते असं वाटतं, म्हणजे काही कारण नसताना, सर्दी नसताना पण जास्ती घाण येते असं जाणवायला लागतं. तोंडात पण थोडासा चिकटपणा यायला लागतो. याशिवाय वारंवार मूत्रप्रवृत्ती होते, म्हणजे आधीपेक्षा अर्थातच जास्त. त्यामुळे तहान पण जास्ती वाढते. तर ही लक्षणं जेव्हा असतात तर तेव्हा पण तुमच्या लक्षात यायला हवं की प्रमेहाची ही पूर्वतयारी आहे. ओबेसिटी किंवा वजन वाढणं, तर ही गोष्ट बोलताना सुद्धा कमरेचा घेर हे जास्ती महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्यांचा पोटाचा किंवा कमरेचा घेर वाढलेला आहे आणि तिथे जास्ती फॅट आहे, तर त्याचा संबंध डायबिटीसशी जास्ती असू शकतो. याशिवाय हे लक्षण अजून कोणत्या कोणत्या आजारांमध्ये दिसतं, तर एक तर प्रमेह हे आपण बोलूच. नंतर काही जणांमध्ये बाकी काहीही लक्षण नाही, फक्त वजन वाढणं किंवा सगळीकडे फॅट जास्ती असणं, यामुळे हे लक्षण असू शकतं. त्यामुळे त्या लोकांना वजन कमी करणं एवढंच राहतं, म्हणजे त्यांच्यासाठी बाकी काही गरज नसते मग लॅब टेस्ट किंवा याची. याशिवाय बऱ्याच जणांना PCOSमध्ये, म्हणजे बऱ्याच बायकांना अगदी खूप यंग एजपासून जेव्हा PCOS असतं, तर तेव्हा त्यांच्यामध्ये सुद्धा हे लक्षण दिसू शकतं. आता आपण बघूयात की हे डेंजरस रेड फ्लॅग्स कधी आहेत. म्हणजे ही लक्षणं जेव्हा इन्शुलिन रेझिस्टन्सची असतात तेव्हा तुम्ही जाऊन लॅब टेस्ट करणार आणि डायग्नोसिस होणार, हे तर आलंच. पण खूप क्विकली, म्हणजे ही लक्षणं दिसल्यावर लगेच जाऊन चेक करणं कधी महत्त्वाचं ठरतं. तर याच्या जोडीने म्हणजे एकतर हा सडन ऑनसेट असतो, म्हणजे खूप फास्ट येतात हे, हळूहळू असं होत नाही, तर अचानक दिसायला लागतात स्किन टॅग्स आणि हे खूप पसरत जातात. म्हणजे त्याचं प्रोग्रेशन पण खूप फास्ट असतं, खूप मोठ्या एरियावर पसरतात. याशिवाय खूप सिव्हिअर इचिंग असतं, म्हणजे इतकं खाज सुटते की नक्की काय होतंय, कशामुळे होतंय हे कळत नाही. आणि याच्या बरोबरीने जेव्हा वजन अचानक कमी व्हायला लागतं किंवा भूक लागत नाही, म्हणजे डायजेशनमध्ये सुद्धा खूप वेगाने आपल्याला बदल जाणवतो, तर अशी जेव्हा लक्षणं असतील ना, तर तेव्हा याचा संबंध कॅन्सरशी असतो. त्यामुळे ही लक्षणं दिसायला लागल्यावर ह्याला लाईटली न घेता तुम्ही डॉक्टरांना दाखवणं आणि ट्रीटमेंट सुरू करणं हे महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे कधी-कधी काय होतं की अशी छोटी-छोटी लक्षणं असतात, म्हणजे जी अदरवाईज आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, पण त्याच्यामागे आपल्या शरीरामधले जे अनेक बदल आहेत ते कारणीभूत होत असतात. आणि जर तुम्ही वेळीच डॉक्टरांकडे गेलात, वेळीच तपासण्या केल्यात, तर तुम्हाला ट्रीटमेंट लवकर सुरू करायला मदत होऊ शकते. आता हे जर जेव्हा डायबिटीसचं पूर्वरूप असतं आणि ह्याच्यामुळे तुम्हाला नंतर त्याचं रूपांतर अर्थातच प्रमेहामध्ये होतं आणि लाईफलाँग त्याने तुम्हाला औषधं घेणं आलं किंवा पथ्यपाणी पाळणं आलं, हे होतं. त्यामुळे आपण हे लक्षणं दिसल्यावरच तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय बदल केले पाहिजेत, नंतर तुमच्या आहारामध्ये काय बदल केले पाहिजेत, कुठल्या गोष्टींनी फायदा होतो, तर हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बटन दाबा, त्यामुळे तुम्हाला पुढे येणारा व्हिडिओ कधी येईल ते कळेल. धन्यवाद.